जैसा रेगिस्तान में घाव पे मरहम जैसा सुलग जैसा रेगिस्तान में घाव पे मरहम जैसा। आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। अशा ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मॉडेल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। दोन्ही पण लिंक आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। तर सिंपली ते काय करायचे, आता कॅपकट ओपन करून घ्यायचे हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी। इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। आणि जो आपण बीटमा व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ ते ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करू येते तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं स्क्रोल करायचं आहे, येथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे ते आपलं जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे आणि ह्या बीटमा व्हिडिओ मध्ये जे आपण बीट दिलेले आहेत जिथून आपले चेंज होतील तिथून सिंपली हा जो व्हिडिओ आहे तिथून कट करायचा आहे। तर स्क्रोल करून बघायचं आपल्या कुठे चेंज होते बीट, तिथे तुम्ही बघू शकाल की इथून आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन आहे ते स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर पुन्हा पुढची बीट कुठे चेंज होते आपल्याला बघायचं आहे। तिथे तुम्ही बघू शकाल की पुढे आल्यानंतर थोडं आपली इथून अशा बीट आहे ती चेंज होते। सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो आपले वेगळे भाग झाले ते दोन, त्यामध्ये इथून आपल्याला आता फोटो ऍड करायचा आहे। फोटो ऍड करण्यासाठी त्या भागावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला पुन्हा खाली थोडं स्क्रोल करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे। आणि जो पण येथे तुमचा फोटो असेल मित्रासोबतचा इथून ऍड करून 2 बोटाने सेट करायचा आहे। सेम पर आपल्या दुसऱ्या बीट पाशी यायचे त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो इथून ऍड करायचा आहे आणि 2 बोटाने सेट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला फोटो आहे तिथून ऍड करून घ्यायचे। तिथून फोटो ऍड केल्यानंतर सिंपली आपल्या इथे पहिले एनजीटी यायचे, आल्यानंतर इथून बॅक करायचे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे हे पीएनजी दिलंय ते तुम्हाला इथून ऍड करायचे आणि इथून ऍड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची। नेल्यानंतर थोडं 2 बोटांनी अशा झूम करायचे, त्याच्यानंतर परफेक्ट बसून जाईल हे जे पीएनजी आहे ते। तर इथून हे पीएनजी परफेक्ट बसल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। तुम्हाला ऍडजस्टचा एक ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचे। सॅच्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करू इथून नाही ना संपूर्ण मायनस करायचं आहे सॅच्युरेशन। अशा प्रकारे त्याच्या शेजारी आपला पहिला हा जो फिल्टरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला रेट्रोचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आहे ना गोल्ड 2चे हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण याची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्या पहिले इफेक्ट दिला आपण ह्या फिल्टरमधला पहिल्या फोटोला दिला हा जो इफेक्ट आहे तो दिल्यानंतर सिंपली तिसऱ्या फोटोला आणि सिंपली 5व्या फोटोला द्यायचा आहे आपला। त्याच्यानंतर इथून अशा वेळेला तुमचा जो फोटो आहे तो इथून इफेक्ट ऍड होऊन जाईल। तर मी काय करतो जे आपण फोटो राहिले तिथून ऍड करायचे बीटनुसार इथून ऍड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते बीटनुसार इथून ऍड करून घेतलेले। तर आता तुम्हाला काय करायचं, जसं इथून मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला लगेच एक इफेक्ट आहेत ते ऍड करून घ्यायचे। एक इफेक्ट सांगितलं की लगेच एक इफेक्ट आहे जो फोटो असेल त्याला इथून ऍड करून घ्यायचा आहे म्हणजे कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लागेल ते तुम्हाला इथून समजून जाईल। तर आपल्याला आता काय करायचंय, सिंपली हा जो दुसरा फोटो येते त्या फोटोवरती क्लिक करायचंय। ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचंय, तुम्हाला इनमध्येच थांबायचंय। यामध्ये तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची रेश असेल ही लेंथ असेल 0.2 ठेवायची, त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी ही खालची लेंथ आहे 0.2 ठेवायची, त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्याला आहे ना सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ आहे इथे 2.0 ठेवायचे, त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। येथे आल्यानंतर या फोटोला आपल्या स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवायची, त्याच्यानंतर सिंपली इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर सिंपली आपला हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं आहे। येथे आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक कीचा ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा ह्याच पहिल्याच फोटोच्या शेवट लिहून इथे कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथून 2 की दिल्यानंतर ही जी पहिली की तिथे यायचं आहे आणि फोटो अशा प्रकारे 2 बोटांनी झूम करायचा आहे।
त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे झूमचा इफेक्ट तुमच्या फोटोला इथून लागून जाईल. त्याच्यानंतर हा जो आपल्या आता ट्रान्झॅक्शन द्यायचे ह्या फोटोला, तर सिम्पली हा जो आपला पहिला आणि दुसरा फोटो त्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून ट्रान्झॅक्शन आहे ना सिम्पली मुवमेंट्स ऑप्शनमध्ये मिळून जातील. आणि जर कोणतं ट्रान्झॅक्शन नाही मिळालं तर इथून सर्च ऑप्शनमध्ये जाऊन ते ट्रान्झॅक्शन आहे सर्च करून तुम्हाला इथून ॲड करायचे. मी तुम्हाला इफेक्टचे नाव सुद्धा सांगेल आणि वरती सुद्धा नावं मिळून जातील. इथे तुम्हाला रोटेट अँड चेंजचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, म्हणजे ट्रान्झॅक्शन इफेक्ट बोललो मी. तर ट्रान्झॅक्शन इथून सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इथून परफेक्ट बसून जाईल आणि त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 0.5 ठेवायची. ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं इथून अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला आहे ना स्लाइड फ्लिकर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्येच रोटेड CCWचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल करून शेवटच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे मुवमेंटच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली ते पहिल्या एन्ज्यूट यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन पहिला त्यावरती क्लिक करायचं आणि इंटेन्सिटी आहे ती आपल्याला 30 ठेवायची येते आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली हा जो पहिला फोटो येते त्याच्या यायचे पुन्हा त्यानंतर आता आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येते तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट एक खाल्लो ब्लरचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना हा जो तिसरा फोटो आहे तिथे यायचे जेथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचे डायरेक्ट तुम्ही ना 12 सेकंदाची तिथे आला तरी चालेल. तर इथे 12 सेकंद तिथे आल्यानंतर आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला स्ट्रोकचा हा जो इफेक्ट आहे पहिला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो हा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.